नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पाहताय मायरा स्टिचिंग टिप्स। आज आपण 2 वर्षाच्या मुलीसाठी छान असा फ्रॉक पाहणार आहोत। छाती आहे 22, त्यामध्ये आपण छातीचा चौथा भाग घेतला तर 5.5 होतो, अधिक त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन असे 7.5 इंच आपली छातीची रुंदी होणार आहे। फ्रॉकची उंची आहे 22, पूर्ण उंची 22 आहे। त्यामध्ये आपण कंबरची उंची 9 वजा करणार आहोत, 13 झाले। 13 मध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घालणार आहोत, बरोबर 14 झालं। कमरेतून खाली चुन्यांची उंची आणि कमरेतून वरती उंची 9 आहे, त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घालणार आहोत, 10 झाले शिलाई मार्जिन कमरेतून वरती। शोल्डर आहे 8, 8चा निम्मा आपण शोल्डर 4 घेणार आहोत। मागचा गळा 3 आहे आणि पुढचाही गळा 3च आहे। लहान मुलगीचा फ्रॉक असल्यामुळे आपण गळा अगदी कमी घ्यायचा आहे। स्लीवलेस ड्रेस आहे, कारण लहान मुलीच्या फ्रॉकसाठी आपण स्लीव्ज घ्यायची नाहीत। आणि फ्रॉकचा घेर आपण घेतलाय, उंची 14 इंच घेतल्या, पण जितक्या कापडात आपल्या चुन्या पडतील तेवढी रुंदी घेऊन पूर्ण कापडाचा वापर करून आपण चुन्या पाडून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपण चला तर आता कटिंग करायला कापड घेऊया। बघा, कॉटन मध्ये कापड आहे, छान असं कॉटन कापड दिलेलं आहे। एक आजीबाई आल्या होत्या, त्यांनी सांगितले की आपल्या नातीला छान असा फ्रॉक शिवून द्या, वाढत्या अंगाला छान थोडा मोठा झाला तरी चालेल, त्यामुळे आपण थोडंसं 2.5 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलीला सुद्धा येऊ शकतो असाच फ्रॉक पाहणार आहोत। बघा, 7.5 आपली छाती घेतली होती आपण, 7.5 माप टाकून घेतलेला आहे। बंदघडी आपल्या बाजूला टाकून आपण फ्रंटची बाजू आपण कट करून घेणार आहोत। वरती खाली कापड असेल तर सरळ कट करून घ्यायचं आहे। बघा, 7.5 आपण रुंदी घेतली। बॅक साईड पण खाली आपण टाकले आहे, बघा, बॅक आणि फ्रंट साईड पण आपण वरती टाकले आहे। दोन्ही एकदम कटिंग करून आपण घेणार आहोत। उंची आहे 10, 9 होती, आपण हे शिलाई मार्जिनसाठी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले। बघा, दोन्ही बाजू आपण कटिंग करणार आहोत। मागचा पुढचा 2 इंचा गळा 3 असल्यामुळे 3 इंच आणि रुंदी आपण 1.5 इंच घेतले। लहान मुली असल्यामुळे 1.5 इंचाची रुंदी घेतली आहे। बघा, 1.5 इंच आहे आणि पुढचा गळा अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतला आहे। आता शोल्डर बघा, 4 सांगितला होता, 8 होता, त्याचा निम्मा आपण 4 घेतला आहे। आणि शोल्डरची उंची जी आहे ती 4.5 घ्यायची आहे, म्हणजे मुंडा आपण 4.5 घ्यायचा आहे। फ्रंट साईडला 1 इंच आणि बॅक साईडला 1.5 इंचाचा आकार दिला आहे। खालून सुद्धा आपण अर्धा इंचाचा असा आकार द्यायचा आहे, त्यामुळे फ्रॉक कोपऱ्यातून खाली असे जास्त एक्स्ट्राचे येणार नाही। चला तर आपण गळा कटिंग करून घेऊया। पुढचा मागचा दोन्ही साईडचा आपण गळा कटिंग केला आहे, कमरेतून खाली सुद्धा आपण दोन्ही साईडने कटिंग केला आहे। आता बघा, मुंड्यामध्ये दोन्ही साईड आपण कटिंग करून घेतले आहेत वरची, आणि आता बॅक साईड बाजूला सारखवून फक्त फ्रंट साईडचा आपण आत असा घेऱ्यासाठी 1 इंचाचा आकाराचा घेर द्यायचा आहे। पाठीमागं 1.5 इंच आणि पुढे 1 इंच। बॅकसाठी आपण हुक किंवा बटन लावू शकतो। हुक लावणार आहे मी, त्यामध्ये 3-3.5 इंचाचा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा कट लावून घ्या, त्यामध्ये आपण हुक बसवून घेऊ। चला तर मग आता उरलेला बॅक आणि फ्रंट दोन्ही झाले। आता उरलेल्या कापडामध्ये आपण घेरा चुन्या पाडायसाठी बघायचं आहे। आपण किती पाहिलं होतं, 14 इंच उंची घेतली होती आणि वरती 10 इंच कमरेतून वरती घेतलं होतं। 14 आहे काय बघा, 14 आहे। 14 इंचाच्या उंचीवर आपण कटिंग करून रेषा टाकून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे। वरती एक 4 इंचाचा भाग राहणार आहे, तोच भाग आपण चुन्या पाडून ड्रेससाठी एक छान असं चुन्या पाडून वरती
फ्रंट साईडला किंवा बॅक साईडला दोन्हीकडं अशी छान एक डिझाईन बनवणार आहोत. चला तर आता मशीनवर घेऊ आपण शिवायला. बॅक साईडला आपण एक छोटी 1 इंचाची पट्टी घेतली आहे. बटन पट्टी किंवा काचपट्टी आपण जोडू शकतो आणि त्याला हुक किंवा बटन दोन्ही लावू शकतो. पाठीमागं ती पट्टी बरोबर अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती उलटवून इकडच्या साईडला घ्यायची आहे. बघा आता कट द्यायचा आहे मध्ये. पूर्ण शिलाईपर्यंत कट द्या म्हणजे तिथं आकसणार नाही. बघा असं पलटवून घ्यायचं आहे. आपण सरळ बाजूला पट्टी ठेवली होती, पलटल्यानंतर ती उलट्या साईडला म्हणजे बॅक साईडला आतल्या साईडला ती पट्टी जाईल. त्याच्यावरून आता ही डापटीप घातलेली आहे. गळा कटिंग सरळ झालं. बघा आता इथं हुक जोडून तुम्ही घेऊ शकता. शोल्डर जोडायचे आहेत. डबल वेळा तुम्ही शिलाई घालून घ्या शोल्डरला म्हणजे शिलाई उसवणार नाही. शोल्डर जोडून झालेले आहेत. बघा हा फ्रंट आहे आणि हुकची बाजू बॅक आहे. आता आपण तिरक्या 1.5 इंचाच्या पट्ट्या जशा ब्लाऊजच्या गोटला लावतो तशाच आपण घ्यायचं आहे. पण मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे एकच साईडने गोटसाठी आपण शिलाई घालायची आहे. ब्लाऊजला कसे आपण दोन्ही काठ एकत्र घेऊन गोट लावतो, पण ह्या ड्रेसला आपण एकाच साईडला काठ एकत्र घेऊन शिलाई मारली आहे. आता बघा दुसऱ्या साईडलाही आपण शिलाई घ्यायची. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही सर्व प्रकारे सांगितल्याप्रमाणे शिलाई घातली तर तुमचाही गोट छान येईल. ब्लाऊजच्या गोटसारखा हा गोट टफ नसतो. हा मोठा गोट असल्यामुळे पटकन होऊन जातो. बघा दुमड घालायचे आहे आतल्या साईडला आणि मोठा 1/2 इंचापेक्षा कमी 1/2 इंच तुम्ही गोट बनवू शकता. गळ्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही साईडलाही आपण हा गोट एकत्रच मारणार आहोत. बघा असाच गोट आपण आता शोल्डरलाही मारून घ्यायचा आहे, कारण आपण बिना स्लीवचा ड्रेस शिवत आहोत त्यामुळे आपण शोल्डरलाही गोट लावून घ्यायचा आहे. एका ताईंनी मी तुम्हाला थंबनेलमध्ये सांगितलं होतं की एका ताईंनी मला कमेंट केली होती की मी एका फ्रॉकचा व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की पूर्ण माहिती सांगा, कारण मी फक्त वहीमध्ये मापे टाकली आणि नंतर शिलाईमध्ये काही सांगितलं नव्हतं. म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण शिलाई आपण कशी करत आहोत आणि काय काय केलं आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मी देण्याचा प्रयत्न करत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बघा दोन्ही साईडचे आपण गोट बनवले आहेत. गळ्याचाही गोट बनवला आहे. आता बघा उरलेली आपली वरच्या साईडला 4 इंचाची पट्टी 4-4.5 इंचाची पट्टी राहिली होती ती आपण घेतली आहे. बघा दोन्ही साईडला त्या पट्टीच्या 2 भाग करायचे. जेवढी पट्टी राहिले ते सगळ्या पट्टी घेऊन त्या 2 भाग करायचे आहेत त्याचे आणि असे दोन्ही साईडला काठ दुमडून घ्यायचे आहेत शिलाई मारून. आणि आता एका साईडहून छोट्या छोट्या चुन्या द्यायच्या आहेत. बघा कापड जेवढा आहे जास्त मोठा असेल उरला असेल तर तुम्ही जास्त चुन्या द्या, कमी उरला असेल तर जरा दूर दूर चुन्या देऊ शकता. बघा आता आपण मध्यभाग काढायचा आहे कमरेतून आणि ह्या साईडला 1.5 इंच ह्या साईडला 1.5 इंच त्या मध्यभागातून आपण माप टाकून घ्यायचं आहे. का माप टाकायचं ते तुम्हाला पुढे समजेलच. बघा ह्या साईडला 1.5 इंच ह्या साईडला बॅकला पण आणि फ्रंटला पण आपण कमरेतून 1.5 इंचाचा माप टाकलेला आहे.
आणि इथं बघा शोल्डरला बरोबर मध्यभाग आपण काढला आणि तो शोल्डरचा भाग आपण इथं कमरेला जिथं आपण 1.5 इंचाचं जे माप टाकलं होतं ना तिथं जोडायचं आहे. बघा इथे आपण जोडून घेतलं आहे. इथे सुद्धा आपण मध्यभाग काढला शोल्डरचा, तिथून इकडे खालच्या साईडला 1.5 इंचाच्या मापाला आपण जोड द्यायचा आहे. रेषा आखून झाली आहे. आता जे आपण छोटे छोटे चुन्या पाडून झालर बनवला होता तो आपण असा त्या रेषेवरती अगदी बरोबर रेषेवरती असं जोडून घ्यायचे. जास्त चुन्या झाल्या तर तुम्ही अजून त्यात थोडंसं चुन्या पाडून, म्हणजे चुनीचा जास्त भाग झाला तर तुम्ही आणि चुन्या पाडून ते कमी करू शकता. आणि जर कापड कमी पडत असेल एक साईडला तर एखादी चुनी उसवून तुम्ही व्यवस्थित ह्या टोकापासून त्या टोकाला कापड येईल असं जोडून घ्यायचं आहे. बघा आपण जसं जोडलं आहे तसं तुम्ही जोडून घ्यायचं आहे. आता या दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जोडून घ्यायचं. अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण जोडून घेणार आहोत. खालच्या साईडला जे झालरचं कापड आहे छोटं उरलेलं ते कमरेच्या कापडाला दोन्ही साईडला जोडून घ्या. म्हणजे शिलाईमध्ये नंतरनं आपण खालचा भाग ज्या वेळेला जोडू ना त्यावेळेला त्यामध्ये ते कापड असं वर उचलून राहणार नाही, शिलाईमध्ये परफेक्ट बसेल. बघा आता आपण खाली कमरेतून खाली जो कापड आहे ते 14 इंचाची उंची असलेलं घेतलं आहे आणि जेवढं कापड आहे तेवढं चुन्या मारून घेतले आहेत. बरोबर कमरेत बसेल याप्रमाणे आपण चुन्या मारून घेतल्या आहेत. बघा आता त्या चुन्या मारलेल्या कापडाला आपण व्यवस्थित कमरेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडून घ्यायचं आहे. या साईडला एका साईडला जोडून घेतलेलं आहे. आता आपण समोरची बाजू रेडी झाली आहे. आता पाठीमागच्या बाजूलाही आपण दुसरी जे कटिंग होतं तेही जोडून घेतलं. बघा दोन्ही साईडला जोडून घेतलं. आता आपण त्याच्या छातीच्या मापाप्रमाणे, जी मुलगी आहे तिच्या छातीच्या मापाप्रमाणे आपण ती फिटिंग करणार आहोत. पहिला काठ एकमेकाला वरचे खालचे जोडून घेऊया. मग त्याच्यानंतर फिटिंग बरोबर परफेक्ट मुलगीच्या मापाप्रमाणे कसं फिटिंग करायचं तेही मी तुम्हाला सांगेन. बघा दोन्ही साईडला एकमेकावर कापड ठेवून आपण जोडून घेत आहोत. आता बघा छाती आपली 22 इंच आहे. 22चा अर्धा 11 होतं. बरोबर 11 जिथे येईल त्याप्रमाणे तुम्ही अशी रेषा आखून घ्या. कमरेपर्यंतच तुम्ही 22 कमरेपर्यंत जोडायचं आहे आणि तिथून खाली अर्धा इंचाच्या मापाने जोडून घ्यायचं आहे. बघा जोडून झालेलं आहे. आपलं छानसा फ्रॉक रेडी झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.